नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी आपण पृथ्वीचा अंतरंग प्रकरण दुसऱ्यामधील जो पहिला आपल्या अभ्यासक्रमानुसार मुद्दा होता त्यामध्ये पृथ्वीचा अंतरंग याविषयी आपण त्या ठिकाणी चर्चा केली। आज या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी प्रकरण दुसऱ्यामधील जो आपल्या अभ्यासक्रमाचा नुसार वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत हा पाहणार आहोत। तर पाहूया त्याबद्दल माहिती। तर हा जर्मन जो शास्त्रज्ञ आपल्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी त्याचा फोटो दाखवलेला आहे। तर हा जो काही व्यक्ती आहे याने त्या ठिकाणी 1912 मध्ये पृथ्वीच्या त्या ठिकाणी जे काही 7 खंड आहेत त्या भूखंडाच्या संदर्भात वहनाचा सिद्धांत मांडला। हा जर्मन शास्त्रज्ञ आहे, त्याचं नाव आहे अल्फ्रेड वेगनर। याने त्या ठिकाणी 1912 मध्ये हा सिद्धांत मांडला। त्याला इंग्लिशमध्ये कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी असं म्हणतात, मराठीत त्याला भूखंड वहनाचा सिद्धांत असं म्हणतात। तर पाहूया त्याविषयी सविस्तरपणे। तर हा सिद्धांत कोणी मांडला? तर या ठिकाणी जर्मन शास्त्रज्ञ अल्फ्रेड वेगनर, त्याला वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत असं म्हणतात। किती साली मांडला? तर 1912 साली त्या ठिकाणी त्याने जर्मन भाषेत त्याने तो मांडला होता आणि 1922ला तो इंग्लिश या भाषेत त्या ठिकाणी रूपांतरित होऊन पब्लिश झालेला आहे। तर पुढं तर ह्या सिद्धांताचे डिटेल्स आता आपण पाहणार आहोत। तर हा सिद्धांत काय सांगतो पहा। आजची जी काही जगाची नकाशाची स्थिती, म्हणजे आपण जो काही जगाचा नकाशा पाहतो तर आपल्याला जगाच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी 4 महासागर आणि 7 भूखंड अशी जी काही स्थिती दिसते, ही स्थिती आज म्हणजे या ठिकाणी आशिया खंड आहे, त्या ठिकाणी हा आशिया खंड, हा आफ्रिका खंड, हा युरोप खंड, हा ऑस्ट्रेलिया खंड, हा उत्तर अमेरिका खंड, हा दक्षिण अमेरिका खंड आणि इथं अंटार्क्टिका ह्या साऊथला आहे आणि हा अटलांटिक महासागर, हा हिंदी महासागर, त्यानंतर पॅसिफिक महासागर इथं आणि ह्या ठिकाणी पॅसिफिक महासागर आणि इथं या ठिकाणी आहे हा आर्क्टिक महासागर। ही जी काही सध्या जगाची नकाशाची स्थिती, ही स्थिती त्या ठिकाणी 300 कोटी वर्षापूर्वी नव्हती। म्हणजे या ठिकाणी 300 कोटी वर्षापूर्वी जगाची जी काही स्थिती होती ती स्थिती त्या ठिकाणी जी होती ती त्याने त्याच्या सिद्धांतात सांगितलं आहे का 300 कोटी वर्षापूर्वी हा संपूर्ण जो काही भूखंडाचा भाग आहे हा त्या ठिकाणी एक ठिकाणी होता। म्हणजे त्या ठिकाणी हे जे काही भूखंड आहे हा त्या ठिकाणी एकसंघ असा होता हा भूखंडाचा भाग आणि त्याला त्याने पॅन्जिया असं म्हटलेलं आहे। हे जर्मन भाषेतील हा शब्द आहे पॅन्जिया। पॅन्जिया याचा अर्थ आहे एकसंघ असा भूखंड आणि याच्या सभोवताली हा जो काही निळा निळा भाग दिसतोय हा संपूर्ण त्या ठिकाणी पानाचा भाग आहे, त्याला पॅन्थालसा, त्याला पॅन्थालसा, थडग्याचा लसा असं त्याने त्या ठिकाणी वर्डिंग केलेलं आहे जर्मन भाषेचा। आणि पॅन्थालसा याचा अर्थ आहे पाण्याचा संपूर्ण एक संघ भाग। म्हणजे 300 कोटी वर्षापूर्वी काय स्थिती होती? तर 300 कोटी वर्षापूर्वी या ठिकाणी हा संपूर्ण पृथ्वीचा जो काही भाग होता तर त्या ठिकाणी 300 कोटी वर्षापूर्वी या संपूर्ण पृथ्वीच्या एकसंघ भागास त्या ठिकाणी पॅन्जिया असं म्हटलं गेलं आणि त्याला त्या ठिकाणी पॅन्थालसा पाण्याच्या भागाला म्हटलं गेलं। तर पुढं पाहूया। त्या ठिकाणी त्याच्या सिद्धांतानुसार त्याने 3 गृहीतके मांडली। तर पहिलं जे गृहीतक आहे त्या ठिकाणी ते म्हणजे पृथ्वीचे हवामानात पट्टे बदल झालेले असतील। म्हणजे ही थिअरी मांडताना त्यांनी काही गृहीतके मांडलेली आहे। पृथ्वीचे हवामानाचे पट्टे तर बदलले असतील किंवा पृथ्वीचे भूखंडाची हालचाल झालेली असावी। आणि तिसरं एक गृहीतक त्यांनी मांडलं
सियाल हा थर कोणत्याही अडथळ्याशिवाय हालचाल करतो. आता सियाल आपण पृथ्वीचा अंतरंग हे पाठीमागच्या तासाला त्या ठिकाणी शिकलो. तर सियाल आणि सीमा हे शिलावरणाचे उपथरे आणि सियाल थर हा सीमा थराच्या वरे. मग हा जो काय सियाल थर भूखंडाचा हा कोणत्याही अडथळ्याशिवाय त्या ठिकाणी मूव्ह होतो किंवा त्याची हालचाल होते असं त्याने त्या ठिकाणी गृहीतके मांडले. म्हणजे हे पृथ्वीचं जे काही सभोवताली असलेलं जे काही स्थिती आहे यासाठी त्याने हे गृहीतके मांडलेली आणि त्याने तो ज्याच्या गृहीतकेनुसार तो दुसऱ्या गृहीतकासंग त्याने गृहीत धरून त्याची सिद्धांत त्या ठिकाणी मांडला. हा जे दुसरं गृहीतके काय पृथ्वीचे भूखंडाची हालचाल झालेली असावे त्याने हे पहिलं गृहीतके त्या ठिकाणी डिस्क्लोज केलं किंवा ते अमान्य केलं का पृथ्वीचे हवामानाचे पट्टे हे बदललेले असतील. तर ते पृथ्वीचे हवामानाचे पट्टे बदललेले नसतील आणि त्या ठिकाणी त्याने हे जे सांगितलं आहे का पृथ्वीचे भूखंड त्या ठिकाणी मूव्ह झाले असतील हे गृहीतके धरून त्याने त्याची थिअरी त्या ठिकाणी मांडली. तर पुढं पाहूया भूखंडाची हालचाल कोणत्या दिशेने झाली असेल हे त्याने त्याच्या गृहीतकात सांगितलं आहे. तर भूखंडाची हालचाल त्याने उत्तर दिशेने झालेली असेल म्हणजे उत्तर दिशेकडे झालेली आहे आणि भूखंडाची हालचाल ही पश्चिम दिशेकडे झालेली. भूखंडाची हालचाल कोणत्या दिशेने झाली तर उत्तर दिशेकडे झाली आणि पश्चिम दिशेकडे त्या ठिकाणी भूखंडाची हालचाल झालेली असावी किंवा झालेली आहे असं त्याने त्याच्या सिद्धांतात म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढं पहा त्याच्या सिद्धांतात त्याने मांडलेले भूखंडाच्या हालचालीसाठी कोणकोणत्या शक्ती कारणीभूत ठरल्या. पश्चिमेकडे जी भूखंडाची हालचाल झाली पश्चिमेकडे जे दोन भूखंड सरकले पश्चिमेकडे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या ठिकाणी पहा आपल्या स्लाईडमध्ये पहा त्या ठिकाणी का जे काही आजची स्थिती हे जे दोन जे काही भूखंड आहेत हे जे दोन जे काही भूखंड आहेत उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे या ठिकाणाहून तुटून या पश्चिमेकडे सरकले आणि हा भाग आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यापासून आशिया खंड त्या ठिकाणी उत्तरेकडे सरकत आहे. तर असं त्या ठिकाणी त्याने त्याच्या सिद्धांतात ज्या वहनाच्या दिशा आहे भूखंडाच्या एक पश्चिमेकडे आणि एक उत्तरेकडे तर पश्चिमेकडे जी काही हालचाल होते त्यासाठी सागरी लाटा त्याची जी काही पश्चिमेकडे हालचाल होत आहे त्यासाठी सागरी लाटा हे त्याने त्या ठिकाणी असलेली शक्ती मांडलेली आहे आणि उत्तरेकडे जी काही खंडांची हालचाल होत आहे त्यासाठी विषुवृत्तीय गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे जो काही पृथ्वी गोल आहे आणि या पृथ्वी गोलावर त्या ठिकाणी जे काही पृथ्वी हा गोल आहे या ठिकाणी पृथ्वीचे जे मधून जे काही अक्षवृत्त गेलेलं आहे त्याला 0° त्याला विषुवृत्त असं म्हणतात आणि ह्या विषुवृत्ताला जी काही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ते त्याच्याकडे खेचतं. त्यामुळे दक्षिणेकडे हा जो काही पॅन्जिया होता या पॅन्जियाचे काही तुकडे हे उत्तरेकडे सरकले पण ते कशामुळे सरकले तर ते त्या ठिकाणी विषुवृत्ताच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आणि काही तुकडे हे त्या ठिकाणी पश्चिम दिशेकडे ही पश्चिम दिशा आहे ही उत्तर दिशा आहे ही दक्षिण दिशा आहे आणि ही पूर्व दिशा आहे. तर हे त्या ठिकाणी काही भाग उत्तरेकडे सरकला आणि काही भाग पश्चिमेकडे सरकला. उत्तरेकडे सरकण्यासाठी त्या ठिकाणी विषुवृत्तीय गुरुत्वाकर्षण शक्ती आणि पश्चिमेकडे सरकण्यासाठी त्या ठिकाणी सागरी लाटा हे कारणीभूत त्या ठिकाणी ठरलेलं आहे. तर पुढचं पहा आता त्या सिद्धांताचं आपण सविस्तर विश्लेषण पाहूया. त्याच्या सिद्धांतात त्याने सांगितलं होतं का काय स्थिती म्हणजे त्याने गृहीतके धरले त्याच्यासाठी त्याने दिशा सांगितल्या आणि त्या दिशाला सरकण्यासाठी त्याने त्याची त्या ठिकाणी असलेली शक्ती एक सागरी लाटांची शक्ती दुसरी विषुवृत्ताची गुरुत्वाकर्षण शक्ती. आता त्याच्या सिद्धांताचं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर त्याने सांगितलंय कार्बोनिफेरस काळामध्ये त्या ठिकाणी कार्बोनिफेरस काळामध्ये 300 कोटी वर्षापूर्वी
म्हणजे त्या ठिकाणी 300 कोटी वर्षापूर्वी हा एकमेव खंड होता. म्हणजे 300 कोटी वर्षापूर्वी हा एकमेव खंड होता आणि या खंडाला त्या ठिकाणी पॅन्जिया असं संबोधलं. पॅन्जिया त्याला कार्बोनिक फेरस काळामध्ये होता आणि ह्या पॅन्जियाच्या भोवती पॅन्थलसा नावाचा एकमेव महासागर होता. म्हणजे या पॅन्जियाच्या सभोवताली हे जे काही निळं निळं दिसतंय हा म्हणजे पॅन्थालसा हा जर्मन शब्द आहे. पॅन्जिया म्हणजे एकमेव खंड आणि पॅन्थालसा म्हणजे एकमेव महासागर, पाण्याचा भूभाग. तर त्या ठिकाणी त्याने सिद्धांताचं विश्लेषण करताना पहा 150 कोटी वर्षापूर्वी म्हणजे 300 कोटी पृथ्वी ही 450 कोटी वर्षापूर्वीची आहे. 300 कोटी वर्षाला त्या ठिकाणी एकमेव खंड होता आणि त्याचं 150 कोटी वर्षापूर्वी म्हणजे 150 कोटी वर्षापूर्वी पॅन्जियाचे 2 तुकडे झाले आणि त्या पॅन्जियाचे 2 खंड होऊन उत्तरेकडली भूमी त्याला लॉरेन्शिया म्हटलं आणि दक्षिणेकडली भूमी त्याला गोंडवाना असं म्हटलं. ह्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये ते व्हिज्युअलाइज तुम्हाला दिसतंय पहा. तर ह्या ठिकाणी हा उत्तरेकडला जो भाग आहे तो म्हणजे लॉरेन्शिया भूमी आणि दक्षिणेकडला गोंडवाना भूमी या ठिकाणी आणि त्याच्याकडाने हे पाणी आणि या कालांतराने या मध्यभागी पाणी शिरलं आणि त्याला टेथिस नावाचा त्या ठिकाणी समुद्र किंवा पाण्याचा भाग निर्माण झाला. म्हणजे लॉरेन्शिया या उत्तरेकडल्या भूमीला म्हटलंय आणि दक्षिणेकडल्या भूमीला त्या ठिकाणी गोंडवाना असं म्हटलं आणि या दोन्हींच्या मध्ये जे पाणी फिलअप झालं त्याला टेथिस महासागराची निर्मिती झाली. त्याने तो पॅन्जिया कसा तुटत गेला आणि कशी त्या ठिकाणी आत्ताची जी स्थिती निर्माण झालेली आहे 7 भूखंड आणि 4 महासागर, तर असं त्याने त्या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न त्याच्या सिद्धांतात केलेला आहे. तर पुढं पाहूया अटलांटिक महासागराची निर्मिती कशी झाली हे त्याने त्या ठिकाणी त्याच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे पहा. तर अटलांटिक महासागर या ठिकाणी तत्पूर्वी थोडं हे पहा ह्या आकृत्या. तर पॅन्जियाचे त्या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी हा संपूर्ण पॅन्जिया दिसतोय तुम्हाला. दुसऱ्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी त्याचे तुकडे होत लॉरेन्शिया आणि गोंडवाना भूमी तयार झाली आणि मध्यभागी टेथिस नावाचा समुद्र. तिसऱ्या याच्यामध्ये पहा आशिया खंड आफ्रिकेपासून तुटला आहे, या ठिकाणी इंडिया तुटला आहे, या ठिकाणी साऊथ अमेरिका, त्यानंतर नॉर्थ अमेरिका युरोपपासून तुटला, आफ्रिकेपासून युरोप तुटला आहे आणि आशिया खंड हा त्या ठिकाणी या असलेल्या पॅन्जियाची इथली स्थिती इकडं. आता इथं कशी तुटत गेली हे उत्तरेकडे सरकत चाललंय आणि हा भूभाग हा पश्चिमेकडे हा युरोपपासून तुटून पश्चिमेकडे चालला आहे आणि ह्या इंडिया या ठिकाणी पुन्हा असा उत्तरेकडे सरकतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी ह्या भूभाग उत्तरेकडे सरकून इथं आशियाला टच होतो आणि ते टेथिस नावाचा समुद्र त्या ठिकाणचा गाळ हा वर उचलला जाऊन हिमालयाची निर्मिती झालेली आहे असं त्या ठिकाणी. मग कालांतराने पहा या शेवटच्या जी काही शेवटची आकृती याच्यामध्ये, तर याच्यामध्ये पहा त्या ठिकाणी आजची स्थिती दिसते. म्हणजे या ठिकाणी अर्थ टुडे खाली लिहिलेलं आहे. मग हे नॉर्थ अमेरिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, या ठिकाणी आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि मग इथला हे 2 इकडं सरकल्यामुळे भूखंड हे कोणत्या दिशेकडे सरकले तर पश्चिम दिशेकडे सरकले आणि यामुळे या ठिकाणी पाणी भरून अटलांटिक ओशनची निर्मिती झाली. भारताचा भूभाग हा ठिकाणी उत्तरेकडे सरकून इथं पाणी फिलअप झालं आणि या ठिकाणी हिंदी महासागराची निर्मिती झाली आणि त्यानंतर कालांतराने या ठिकाणचा जो टेथिस नावाचा समुद्र होता तर हा टेथिस नावाचा समुद्र त्या ठिकाणी क्लोज होत गेला आणि त्या ठिकाणी हिमालयाची निर्मिती झाली असं त्याने त्याच्या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि आजचा जो पॅसिफिक महासागर दिसतो म्हणजे तो त्या काळचा पॅन्थालसा होय असं त्याने त्याच्या थेरीमध्ये नमूद केलेलं आहे. तर
ही 300 कोटी वर्षापूर्वीची ही असलेली स्थिती, त्यानंतर ही 150 कोटी वर्षापूर्वीची स्थिती, त्यानंतर ही 100 कोटी वर्षापूर्वीची स्थिती आणि ही असलेली आपली सध्याची स्थिती. तर हे या ठिकाणी त्याच्या सिद्धांतात त्याने सांगितलेलं आहे. तर पहा त्या ठिकाणी आपण कशाची निर्मिती झाली, तर अटलांटिक महासागराची निर्मिती कशी झाली, तर हे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे खंड त्या ठिकाणी पश्चिमेकडे सरकले आणि तिथलं हे पॅन्थालसाचं पाणी घुसलं गेलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी अटलांटिक महासागराची निर्मिती झाली. त्यानंतर हिंदी महासागराची निर्मिती कशी झाली, तर जो भारतीय उपखंड आहे म्हणजे या ठिकाणी हा जो भारतीय उपखंड आहे त्या ठिकाणी भारतीय उपखंड या ठिकाणी हा भारतीय उपखंड आहे आणि हा या ठिकाणी या आणि आफ्रिका ही भूभाग हा उत्तरेकडे सरकत गेला आणि इथला हा जो काही समुद्र होता टेटिस नावाचा तो समुद्र क्लोज झाला किंवा त्या ठिकाणी तो दबला गेला आणि त्याची दाबल्या गेल्यामुळं तिथं हिमालयाची निर्मिती झाली. कारण हिमालयाचं जर त्या ठिकाणी मातीचा अभ्यास केला तर ते जे समुद्राच्या तळाशी आढळते त्या प्रकारची त्या ठिकाणी माती किंवा त्याची मृदा आढळून येते. तर यानंतर पुढे पर्वतरांगांची कशी निर्मिती झाली, तर हिमालयाची मी आत्ता जे सांगितले भारतीय उपखंड उत्तरेकडे सरकल्याने हिमालयाची निर्मिती झाली. त्यानंतर आल्प्स पर्वतरांग युरोप खंडात येते आल्प्स पर्वतरांग, आफ्रिका खंड उत्तरेकडे सरकल्याने त्या ठिकाणी आल्प्स पर्वतरांगाची आणि रॉकीज व अँडीज. आता रॉकीज व अँडीज यांची निर्मिती कशी झाली, तर हे उत्तरेकडे हे जे सरकले गेले, उत्तरेकडे हे जे दोन खंड सरकले गेले ते दोन खंड म्हणजे त्या ठिकाणी असलेले उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका आणि त्यामुळे इथं या बाजूला रॉकीज व अँडीज अशी या ठिकाणी पर्वतरांग आहे. तर ही पर्वतरांग त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. तर ते त्या ठिकाणी त्याचे पर्वतांची निर्मिती अशी झालेली आहे. या ठिकाणी ह्या पर्वतरांगा आहेत त्या ठिकाणी जगातल्या. तर ही आहे हिमालय पर्वतरांग, ही या ठिकाणी आल्प्स पर्वतरांग, या ठिकाणी ही रॉकीज पर्वतरांग आणि ही अँडीज पर्वतरांग. हे उत्तरेकडे सरकले पश्चिमेकडे सरकलं आणि हा भारतीय उपखंड उत्तरेकडे सरकला, आफ्रिकेचा भूभाग वरती सरकला, त्यामुळे इथला समुद्र क्लोज होऊन त्या ठिकाणी इथं आल्प्स, इथं हिमालय आणि इथं रॉकीज आणि इथं अँडीज अशा त्या ठिकाणी पर्वतरांगांची निर्मिती झालेली असा त्याने त्याच्या सिद्धांतात सांगितलं आहे. पुढं चालूया. तर याच्यासाठी त्याने पुरावे दिलेले आहेत. पहा त्याचा सिद्धांत मांडणार पण त्याने त्या ठिकाणी पुरावे सांगितलेले आहेत. तर ते पुरावे पहा. पहिला आहे पुरावा, त्याला जिग्सॉ फिट अशी कन्सेप्ट म्हणली जाते. तर या कन्सेप्टनुसार त्या ठिकाणी हा आफ्रिका खंडाचा भाग आहे आणि हा दक्षिण अमेरिका खंडाचा भाग आहे. यांच्या जर कडा आपण बघितल्या, ह्या जर कडा, तर त्या ठिकाणी ह्या दोन्ही कडा त्या ठिकाणी जुळतात. आता जिग्सॉ म्हणजे करवत. आता दोन करवती जर एकमेकाच्या जवळ आणल्या तर त्याच्या दात्र्या एकमेकात फिट बसतात, त्यानुसार ती जिग्सॉ फिट असं त्याला इंग्लिशमध्ये वर्डिंग आहे. म्हणजे करवतीच्या दात्र्या, आता त्या दात्र्या एकमेकात कशा त्रिकोणाकृती पद्धतीत कापलेले असतात आणि ते एकमेकाच्या जवळ घेतल्यानंतर ते एकमेकात फिट बसतात, म्हणून त्याला जिग्सॉ फिट असं म्हणतात. तर दोन्ही खंडांचा जर त्या ठिकाणी आपण अभ्यास केला तर आपल्याला त्या ठिकाणी हे दिसून येतं का हे दोन्ही खंड जुळतात. हा एक त्याने पुरावा दिला का काहीतरी कोटी वर्षापूर्वी म्हणजे एकमेकांच्या जवळ असतील त्याच्या भूभागानुसार. त्यानंतर दुसरा पुरावा त्याने दिला का ही जी काही प्राणी आणि वनस्पती आहे, आफ्रिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंड यांच्या किनारपट्टीच्या भागात वनस्पती आणि प्राणी यांच्यात समानता आढळते. त्यामुळं त्या ठिकाणी हे जे काही या ठिकाणी व्हिडिओमध्ये हे प्राणी जे दिसतात या ठिकाणी हा मगर, या ठिकाणी पाण्यातले वेगवेगळे मगरीचाच भाग आहे आणि ह्या काही वनस्पती, तर ह्या पट्ट्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व
आढळून येतं. अंटार्क्टिका खंडावर, त्यानंतर आफ्रिका खंडावर, इथं आफ्रिका आहे, हा अंटार्क्टिका लिहिलेला आहे, ऑस्ट्रेलिया लिहिलेलं आहे, इथं अमेरिका, या तिन्ही चारी खंडावर त्या ठिकाणच्या प्राणी आणि वनस्पतीमध्ये साम्यता आढळते. म्हणजेच त्या ठिकाणी हे कितीतरी कोटी वर्षापूर्वी एकमेकांच्या जवळ असावेत. त्याचमुळे त्या ठिकाणी ह्या घटकांचं त्या ठिकाणी पुरावे ठरतात त्याच्या सिद्धांतासाठी. त्यानंतर पुढे पहा, भूगर्भी शास्त्रीय पुरावा दिला. तर हिमालयाच्या मध्ये त्या ठिकाणी जी काही जलचर प्राणी आढळतात, त्या जलचर प्राण्यावरून हिमालयामध्ये त्या ठिकाणी कुठंतरी टिटीस नावाचा समुद्र किंवा तिथं पाण्याचा भाग होता आणि तो वर उचलला गेला, हे त्या ठिकाणून स्पष्ट होतं. भूगर्भ रचना ही त्या ठिकाणी उत्तर अमेरिका खंड, युरोप यांची सारखी आढळते. त्याचबरोबर हिमकण म्हणजे बर्फाचे जे प्रदेश आहेत, तर दक्षिण अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया यामध्ये हिमाच्या जे काही खालील थर आहेत त्यामध्ये एकसारखेपणा आढळतो. तर हे असे काही पुरावे त्याने त्याच्या सिद्धांतामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. यानंतर त्याच्या सिद्धांतावर ज्या टीका केल्या जातात त्या टीका पहा. पहिली जी टीका आहे का, याने सांगितलं भूपृष्ठाची जी काही खंडांची हालचाल होण्यासाठी सागरी लाटा जर एवढ्या पॉवरफुल असतील, तर त्यांच्यात जर एवढी ताकद असेल तर पृथ्वीचं परिभ्रमण थांबन. पृथ्वीचं परिभ्रमण म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरत असेल, जर लाटामध्ये जर एखादा प्रचंड, आता उत्तर अमेरिका खंड येतो त्याची कितीतरी मोठी त्या ठिकाणी वजन आहे, ताकद आहे, आणि तो जर पाणी लोटीत असेल तर मग पाण्यात पृथ्वीवर 71% पाणी आहे. मग हे 71% पाणी त्या ठिकाणी त्याचं जर फ्लो एवढा आहे तर ते पृथ्वीचं परिभ्रमण थांबवीन किंवा त्याला स्पीड बी वाढवीन ते. तर मग हे ते शक्य नाही. पृथ्वीच्या पाण्यामध्ये एवढी ताकद त्या ठिकाणी महासागरी लाटांमध्ये नाही, असं त्या ठिकाणी त्याच्या सिद्धांतावर काही शास्त्रज्ञ हे टीका करतात. त्यानंतर त्याने त्याच्या सिद्धांतामध्ये दुसरा त्या ठिकाणी जो टीका केली जाते तर ती पहा, रॉकीज व अँडीज पर्वतरांगाची निर्मिती होताना सियाल हा थर सायमा अडथळामुळे निर्माण होतो, असं त्याने त्याच्या सिद्धांतात मांडलं. परंतु त्याच्या गृहीतकात त्याने म्हटलं होतं का सियाल हा थर कोणत्याही अडथळ्याशिवाय, आपण पहिल्या 1 नंबर स्लाईडमध्ये त्याचे गृहीतके पाहिले पहा, त्यामध्ये त्याने म्हटलं का सियाल हा थर कोणत्याही अडथळ्याशिवाय हालचाल करतो. परंतु रॉकीज आणि अँडीज पर्वतरांगाची निर्मिती होताना त्याच्या सिद्धांतात त्याने सांगितलं का ती पॅसिफिक महासागरातील जी प्लेट आहे त्याने त्या ठिकाणी अडथळा निर्माण केल्यामुळे ह्या रॉकीज व अँडीज पर्वतरांगाची निर्मिती झाली. म्हणजे विरोधाभासी त्याचं असलेलं म्हणणं किंवा त्याच्या सिद्धांतात विरोधाभास आढळतो. एकीकडे म्हणायचं हालचाल होताना कोणता अडथळा नाही आणि पर्वतरांगाची निर्मिती होताना म्हणायचं का अडथळा निर्माण केला. एकीकडे अडथळा निर्माण होत नाही गृहीतकात म्हणायचं आणि नंतर त्या ठिकाणी पुन्हा म्हणायचं अडथळा निर्माण होतोय. म्हणजे या ठिकाणी त्याने मांडलेल्या सिद्धांतात हे जे दुसरं आहे अडथळ्यामुळे, सायमाच्या अडथळ्यामुळे, हे विरोधाभासी आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी टीका केली जाते. पुढचं आहे तिसरं, विषुवृत्तीय गुरुत्वाकर्षण शक्ती उत्तरेकडे हालचाल रांगण्यास पुरेशी शक्ती नाही. म्हणजे विषुवृत्ताकडे जेवढी गुरुत्वाकर्षण शक्ती ती एखादा खंड खेचीन एवढी काही त्याच्याकडे गुरुत्वाकर्षण शक्ती नाही. म्हणजे उत्तरेकडे जी काही युरोप खंड किंवा आशिया खंडाची हालचाल होती किंवा भारतीय उपखंड आजही उत्तरेकडे सरकत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यावर ही टीका केली जाते का त्या खंडाकडं एवढी ताकद नाही आहे का ते त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते खेचली जातील, ती खंड खेचली जातील. यानंतर पुढचं आणि शेवटचं त्या ठिकाणी टीका आहे ती म्हणजे 300 कोटीपूर्वी, म्हणजे पृथ्वीची वय 450 कोटी, मग 300 कोटीच्याच आधी का नाही त्या ठिकाणी हा खंड तुटला, असं त्याच्या सिद्धांतात 300 कोटी वर्षाच्या अगोदरची काय स्थिती होती त्यावर काहीही स्पष्टीकरण आढळत नाही. तर अशा काही टीका त्या ठिकाणी त्याच्या सिद्धांतावर केल्या जातात. तर ह्या आपल्या प्रकरणातला मृदावरणामधला हा दुसरा टॉपिक आहे आणि त्याचं त्या ठिकाणी आपण हे विश्लेषण केलेलं आहे. फक्त आता लास्टली तुम्हाला एक स्लाईड देऊन फक्त हा सिद्धांत मानला जातो वेगनरचा भूखंडवन सिद्धांत मांडला अल्फ्रेड वेगनरने 1912ला. हा तो व्यक्ती जर्मन भाषेत. ही सद्यस्थिती म्हणजे जगाची आजची स्थिती ही 300 कोटी वर्षापूर्वी नव्हती. 300 कोटी वर्षापूर्वी एक संघ असा
पॅन जे होता त्याच्याभोवती पाणी होतं, त्याला पॅनथालसा असं म्हणतात. आणि त्याने गृहीतके मांडली का एकतर हवामान बदललं असन किंवा भूखंडाची हालचाल झाली असन आणि सियाल थर कोणताही अडथळा निर्माण करत नाही. आणि मग त्याने त्याच्या सिद्धांताचं स्पष्टीकरण करण्यासाठी 2 दिशेने हालचाल सांगितली, उत्तर दिशेकडली हालचाल आणि पश्चिम दिशेकडली हालचाल. त्यानंतर त्याने सांगितलं कोणत्या शक्ती कारणीभूत ठरल्या, एक सागरी लाटाची शक्ती आणि दुसरी विषुववृत्तीय गुरुत्वाकर्षण शक्ती. त्यानंतर त्याने सिद्धांताचं विश्लेषण केलं. 300 कोटी वर्षापूर्वी हा एकमेव खंड होता, त्याच्याभोवती पॅनथालसा एकमेव महासागर होता. आणि त्यानंतर 150 कोटी वर्षापूर्वी याचे 2 तुकडे झाले, लॉरेन्शिया भूमी आणि गोंडवाना भूमी. आणि तिथं पाणी घुसून टेथिस महासागराची निर्मिती 150 कोटी वर्षापूर्वी झाली. त्यानंतर अटलांटिक महासागराची निर्मिती कशी झाली ते या स्लाईडमध्ये सांगितलेलं आहे. मग भूखंडाचे बदल कसे होत गेला, पहिला आकृती, दुसरी आकृती 150 कोटी वर्षापूर्वीची, तिसरी 100 कोटी वर्षापूर्वीची आणि आजची चौथी ही सद्यस्थिती. मग हिंदी महासागराची निर्मिती सांगितलेलं आहे. पर्वतरांगांची निर्मिती कशी सांगितली हे सांगितलेलं आहे या स्लाईडमध्ये. तर ह्या स्लाईडमध्ये पर्वतरांगा दाखवलेल्या आहे जगातील. हे पुरावे जिग्सॉ फिट कन्सेप्टचे. इथं प्राणी वनस्पतीची साम्यता आहे. ह्या भूगर्भीयदृष्ट्या त्या ठिकाणी एकसारखापणा आढळतो त्याविषयीची माहिती आहे. आणि ह्या त्याच्या सिद्धांतावर केल्या जाणाऱ्या टीका आहेत. तर हा त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ समजन हे दुसऱ्या प्रकरणाच्या संदर्भात. तर हे समजलं असेल, शंका असेल तर विचारा. धन्यवाद.